नमस्कार. आसावरी किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण सुशिला कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. हा एक नाश्त्याचा प्रकार आहे. चुरमुरेपासून बनवला जातो. मधल्या वेळेत जेव्हा आपल्याला एक हलकीशी भूक लागते तेव्हा नाश्ता म्हणून आपण करून खाऊ शकतो. त्यासाठी लागणारे साहित्य: कांदा घेतला आहे, शेंगदाणे, कोथिंबीर, मिरची, लिंबू. इकडे जिरं आणि मोहरी, तेल, हळद, इथे मीठ घेतले. त्यानंतर मेन इन्ग्रेडियंट्स आहे ते म्हणजे चुरमुरे. हे चुरमुरे मी चाळून घेतले व्यवस्थित आणि त्याच्यात जर काही घाण वगैरे होती तर मी काढून टाकले. इकडे गॅसवर कढई ठेवले. गॅस ऑन आहे. त्याच्यामध्ये तेल टाकून घेतले. तेल व्यवस्थित तापून द्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकायची. जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेले मिरच्या टाकायच्या आहेत. 2 बारीक चिरलेल्या मिरच्या मी घेतल्या आहेत. मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर शेंगदाणे टाकायचे आहेत. ते व्यवस्थित परतून घ्यायचे, म्हणजे सोनेरी रंग येईपर्यंत ह्याला व्यवस्थित परतायचं आहे. जवळपास झालेला आहे. आता मी याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकते. एक मीडियम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे, तो त्याच्यामध्ये टाकला आहे. हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. इकडे मी हे चुरमुरे जे आहेत ते व्यवस्थित धुवून घेतलेत आणि त्यातलं पाणी जे काय आहे ते सगळं निथळून घेतले. पाव चमचा हळद, त्यानंतर चवीनुसार मीठ. हे आता एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. त्यानंतर जे हे मुरमुरे धुतले होते ते त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचे आहेत. मुरमुरेचे प्रमाण कसं घ्यायचं तर समजा आपल्याला 2 प्लेट नाश्ता करायचा असेल तर 4 प्लेट आपण मुरमुरे घ्यायचे, कारण ते धुतल्यानंतर कमी होतात. त्यामुळे घेताना थोडे जास्तच घ्यायचे. आता हे एकत्र व्यवस्थित आपण मिसळून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे आणि अगदी थोडी, म्हणजे चवीसाठी किंचितभर साखर टाकायची आहे. भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मिसळून घेऊया आणि 1 मिनिटभर याला झाकण ठेवून त्याला वाफ घेऊया. आपण वाफ देऊन घेऊया आणि गॅस ऑफ करायचा आहे. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. सुशिला आपल्या रेडी आहेत. हा पदार्थ मराठवाडा किंवा इकडे लातूर, सोलापूर साईडला जास्त प्रमाणात केला जातो. तुम्हीही करून पहा. अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी आसावरी किचनला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.